बहमनी सत्तेचं विघटन होऊन 5 शाह्या तयार झाल्या, त्यापैकी आदिलशाही, निजामशाही आणि कुतुबशाही या आपल्याला व्यवस्थित माहिती असतात. पण आज पाहूया उरलेल्या 2 शाह्यांच्या पैकी इमादशाहीचा इतिहास. फतेउल्लाह इमादुल मुल्क नावाच्या एका बहमनी सरदाराने 1490 साली विदर्भातल्या एलिचपूर जवळ एका नव्या राज्याची स्थापना केली. ते राज्य म्हणजेच इमादशाही. आत्ताचा विदर्भ, मराठवाडा आणि तेलंगण मधला गोदावरीच्या उत्तरेकडचा जो प्रदेश आहे तो सगळा या इमादशाहीच्या राज्यात येत होता. या इमादशाहीला पूर्वेकडून कुतुबशाही आणि पश्चिमेकडून निजामशाहीचा सदैव सामना करावा लागत असे. 1574 साली मुर्तजा निजामशहाने तुफान खान, बुरान शाह या इमादुल मुल्काच्या वंशजांची हत्या करून इमादशाहीचा हा सगळा भाग जिंकून घेतला आणि तो निजामशाहीला नेऊन जोडला. ही इमादशाही फक्त 90 वर्ष टिकली आणि म्हणूनच पुढे शिवरायांच्या इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला इमादशाही कुठंच दिसत नाही, कारण ती त्याच्या